श्री ज्ञानेश्वरी अध्याय 12 श्लोक 7 तेषामहं समुद्धर्ता मृत्युसंसार सागरात् भवामि न चिरात् पार्थ मय्यावेशित चेतसाम् ऐशी चित्ते मजमध्ये तयांचा मी भवसागरी पार्थान लाविता वेळ होतो केवळ तारक कुंती तनया तयांचा दुःखप्रद मृत्युयुक्त भवसिंधू हटवुनी उद्धरी मी नेटे त्या लागी दीनजनबंधू मी उद्धरी तयांसी भवसागरी परियेसी चित्त माझे ठाई नेमेसी तारक त्यांते होतसे किंबहुना धनुर्धरा जो मातेची आये उदरा तो मातेचा सोयरा केतुला पा देवी मी तया जैसे असती तैसिया कळी काळ नौकोनिया घेतला पट्टा एरवी तरी माझिया भक्ता आणि संसाराची चिंता काय समर्थाची कांता कोरान्न मागे तैसे ते माझे कलत्र हे जाणीजे काही सेनेही न लजे तयाचे नेहमी जन्म मृत्यूची या लाटी झळंबती या सृष्टी ते देखोन या पोटी ऐसे जाहले भव सिंधूचे निमाजे कवणासी धाकून उपजे तेथ जरी की माझे विहिती हन म्हणोनी का पांडवा मूर्तीचा मेळावा करुणी तयांची आगावा धावतू आलो नामाची या शस्त्रवरी जावा यावधारी समजून या संसारी तारू जाहलो. थोडक्यात सांगायचे म्हणजे अर्जुना, जो आईच्या पोटी येतो तो त्या आईला किती बरे प्रिय असतो, त्याप्रमाणेच ते भक्त जसे असतील तसेच मला प्रिय असतात. कळी काळांना वारून त्या भक्तांचे रक्षण करण्याचा मी पट्टाच काढला आहे. पण असे नसते तरीही माझे भक्त आणि संसाराची चिंता काही असंबद्ध कल्पना. अरे, समर्थाची आवडती स्त्री कधी कोऱ्या अन्नाची भीक मागते काय? त्याचप्रमाणे माझा भक्त माझे प्रेमभाव आहे, मग त्याची लाज मला नाही येणार का? जन्ममृत्यूची लाट या सर्व सृष्टीवर कोसळत आहे हे पाहून मला मनात असे वाटले की या संसार सागराच्या उसळीने कोणाची घाबरगुंडी उडत नाही, तेव्हा यात माझेही भक्त भीतील की काय न जाणो. म्हणून अर्जुना, मी रामकृष्णादी रूपाने सगुण मूर्ती धारण करून त्यांच्याजवळ धावत आलो आहे. माझी रामकृष्णादी नावे या हजारो होड्याच आहेत असे समज. यांना या संसार सागरात सज्ज करून मी भक्तांचा तारक झालो आहे. श्रीराम श्रीराम श्रीराम.